नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून जो काही इतिहास हा महत्त्वाचा विषय असतो, इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल, त्यामध्ये सगळ्यात पहिले आपण आता इतिहास आणि इतिहासमधलं जे स्टेट बोर्ड असतं, आपलं स्टेट बोर्डच्या हिशोबानं जे काही परीक्षाभिमुख प्रश्न असतील, तर अगदी 4थ्या वर्गापासून आपण या ठिकाणी जे महत्त्वाचे प्रश्न आहे ते घेणार आहोत. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे, इतिहास बघण्यापूर्वी त्यांची जी आपण वंशावळ ती थोडक्यात बघू. त्या ठिकाणी वंशावळीमध्ये जर बघायचं जर झालं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे पंजोबा बाबाजी राजे भोसले हे मूळचे छत्रपती संभाजीनगर येथील जे वेरूळ आहे या वेरूळचे होते. तर बाबाजी राजे भोसलेंना मालोजी राजे आणि विठोजी राजे असे 2 मुलं होते. तर त्यापैकी जे मालोजी राजे होते हे तत्कालीन जे निजामशाही होती त्या निजामशाहीमध्ये सेवेसाठी होते व त्यांना त्या निजामाने पुणे आणि सुपे येथील जी जहागिरी आहे ती त्यांना दिली होती. तर मालोजीराजेंची जी पत्नी होत्या त्या फलटणचे जे निंबाळकर आहेत, त्या निंबाळकरांची जी मुलगी होती उमाबाई, त्या मालोजीराजे यांच्या पत्नी होत्या. त्यानंतर समोर मालोजीराजांना 2 मुलं होती, एक शहाजी आणि एक शरीफजी. पैकी जे शरीफजी राजे होते त्यांनी भातवाडीचं जे युद्ध होतं त्या युद्धामध्ये ते शहीद झाले होते. पैकी शहाजीराजे जे भोसले, तर शहाजीराजे भोसले यांचं जे कर्तृत्व होतं ते आदिलशाहीमध्ये असताना त्यांचं जे कर्तृत्व होतं ते एवढं महान होतं की त्यांना त्या आदिलशहाने सरलष्कर हा किताब दिला होता. शहाजीराजे भोसले यांच्या ज्या पत्नी होत्या त्या यादव कुळातील जे सिंध राजा या ठिकाणी जे असलेले जाधव आहेत, जिल्हा बुलढाणा, त्यामध्ये तालुका सिंदखेड येतो आणि त्या तालुका सिंदखेड राज्यामध्ये आपल्या जिजाबाई यांचं माहेर आहे. आणि ह्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई सिंदखेड राजा परत सिंदखेड राजा हा जो सिंदखेड राजा आहे हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतो आणि बुलढाण्यालाच खाली लोणारमध्ये इथे काय उल्कापातामुळे तयार झालेलं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. कोणतं? खाऱ्या पाण्याचं. तर त्यानंतर राजे छत्रपती शहाजीराजे भोसले आणि जिजाबाई जाधव यांचा विवाह झाला आणि त्याच्यानंतर 19 फेब्रुवारी 1630 मध्ये आपल्या सर्वांचे जे लाडके राजे आहेत त्यांना आपण जाणता राजा म्हणतो, तसे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. आणि त्यानंतर वयाच्या 15व्या वर्षी जन्म 19 फेब्रुवारी 1630. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि 1645 मध्येच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मोहीम ही हाती घेतली. आणि त्याच 1645 मध्ये त्यांनी हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली. ठीक आहे.
इकडे बघा, या ठिकाणी जर आपण बघितलं तर निजामशाही आहे, जी निजामशाहीचा शेवट झाल्यावर निजामशाही जी आहे त्या निजामशाहीचा शेवट झाल्याच्या नंतर आदिलशहाने शहाजीराजांना जे तर बँगलोर म्हणजे बंगळुरू, त्या बंगळुरूची जी जहागिरी आहे ती दिली, तिथंच तो जिंजीचा किल्ला जो म्हणतो आपण तो या बंगळुरू स्थित आहे. त्याच्यानंतर ही जी पुणे सुपेची जी जहागिरी होती जी की यांना भेटली होती मालोजीराजे भोसलेंना, तर ती नंतर शहाजीराजेकडे आली होती, परंतु आधी निजामशाही, मग परत आदिलशाही, मग निजामशाहीनं परत असा जो म्हणजे शहाजीराजांचा कालखंड होता त्यांच्या कर्तृत्वाचा, ज्या ठिकाणी आपल्या कर्तृत्वाला योग्य नाही मिळेल त्या ठिकाणी आपण म्हणजे आपण लढलं पाहिजे त्या बाजूनं. त्या हिशोबानं मग पुन्हा जी मालोजीराजे भोसलेंची जी पुणे सुपेची जहागिरी होती ती तशीच राहिली. शहाजीराजे जे याला गेले बंगलोरला, तिथं गेल्याच्या नंतर ती पुणे सुपेची जहागिरी ती दादोजी कोंडदेव म्हणजे यांच्याकडे सोपून ते ह्याच्याकडे बंगळूरची जहागिरी सांभाळण्यासाठी निघून गेले. त्या काळी जर बघितलं आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये, तर त्या काळी दिल्लीचा मुघल गोव्याचे पोर्तुगीज त्यानंतर बिजापूरचा आदिलशाह, अशा प्रकारे ज्या काही विविध ज्या सत्ता होत्या प्रत्येक जण आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी त्या ठिकाणी युद्ध करायचा. तर ह्या सर्व सत्तांना आळा घालून आपलं स्वतःचं वैयक्तिक हक्काचं या ठिकाणी राज्य असलं पाहिजे. तर त्यासाठीच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण 1645 मध्ये तोरणा किल्ल्यावर बांधला. बऱ्याचदा हा प्रश्न येत असतो परीक्षेला की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण हे कोणत्या किल्ल्यावर बांधलं किंवा कोणत्या किल्ल्यावर त्यांनी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली. या ठिकाणी जो तोरणा किल्ला आहे त्याला समोर
प्रचंडगड, तोरणा किल्ल्याला समोर प्रचंडगड असे नाव देण्यात आलेले आहे. आणि ज्यावेळेस किल्ल्याचं बांधकाम चालू होतं त्यावेळेस 4 घागरी इतक्या मोठ्या प्रमाणात त्या काळी मोहरा सापडल्या होत्या स्वराज्याचं गडाचं बांधकाम चालू असताना. त्यानंतर समोर प्रामुख्याने लक्षात ठेवायचं आपल्याला की एक शाहिस्तेखान आहे. या शाहिस्तेखानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 एप्रिल 1663 मध्ये त्या ठिकाणी हल्ला केला होता. त्यानंतर समोर येतो आपलं पुरंदरचा तह. चौसष्ट 1965 मध्ये 64 मध्ये 1964 मध्ये 64 मध्ये आपलं 1664 मध्ये शहाजीराजे भोसले यांचं निधन झालेलं आहे. शहाजीराजे भोसले यांचं 1664 मध्ये निधन झालं होतं शिकारी प्रसंगी. पुरंदरच्या तहामध्ये कोणकोणत्या प्रामुख्याने गोष्टी घडल्या, ज्या की 23 किल्ले आणि 4 लक्ष हवनचा जो मुलुक आहे, जो प्रदेश, हा मुघलांना देण्यात यावा. असा हा पुरंदरचा तह आहे, ज्यामध्ये जे काय मुद्दे होते 23 किल्ले देण्यात यावे, त्यानंतर 4 लक्ष उंचा जो प्रदेश आहे तो मुघलांना देण्यात यावा. ठीक आहे. त्यामध्ये आपण महत्वाचे जे काय मुद्दे परीक्षेच्या दृष्टिकोनातून तेवढेच बघणार आहोत. तर याच्यामध्ये आपण बघितलं असेल हिरोजी फर्दर, याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना त्या 50व्या वाढदिवसानिमित्त जे काही दिल्लीला बोलवण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर आग्रा येथे जे डांबून ठेवण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना निगराणी खालीमध्ये, त्यावेळेस ही हिरोजी फर्जत आहे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून छत्रपती शिवाजी महाराज यांना त्या ठिकाणी निसटण्यामध्ये त्यांनी खूप मोठी मदत केलेली आहे. हिरोजी फर्जत यांनी या ठिकाणी पुन्हा कोंढाण्याचे किल्लेदार कोण होते असा एक प्रश्न येतो. कोंढाण्याचे किल्लेदार उदयभान नाव आहे. ठीक आहे, उदयभान. यामध्ये परत गड आला पण सिंह गेला.
हे लहानपणापासून सगळ्यांना माहितीच आहे. ते कोणासाठी उद्गार काढले होते? छत्रपती शिवाजी महाराजांनी उद्गार कोणासाठी काढले होते? तानाजी मालुसरे यांच्यासाठी. त्यानंतर पावनखिंड, यामध्ये पावनखिंडीमध्ये शत्रूशी लढताना धारातीर्थ पडलेले आपले बाजीप्रभू देशपांडे. त्या काळी म्हणजे पद प्रतिष्ठा याच्यापेक्षाही आपण स्वराज्याच्या कामी येऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे बघितलेलं जे काही स्वराज्याचं स्वप्न आहे, ते स्वराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी आपला स्वतःचा जीव सुद्धा आपण द्यायला म्हणजे तयार होत असे त्या काळचे मावळे होते. त्यामुळेच आपल्याला नाव असे बघायला भेटतात, तानाजी मालुसरे सारखे, बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारखे. त्यानंतर जो छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो राज्याभिषेक आहे, राज्याभिषेकासाठी गागा भट्ट यांना बोलवण्यात आलं होतं आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून स्वतःच आपल्या म्हणजे एक जनतेचा राजा, जाणता राजा म्हणून मी आपल्या कर्तृत्वानं ते राजे झाले. या ठिकाणी 1674 मध्ये जो काही राज्याभिषेक सोहळा होता, या ठिकाणी 1674 मध्ये राज्याभिषेक सोहळा पार पडलेला आहे. आणि या राज्याभिषेकाच्या वेळीच इंग्रजांनी जो आहे, राज्याभिषेकाच्या वेळीच इंग्रजांनी ऑक्सिडेंट नावाचा जो काही त्यांचा इंग्रजांचा जो वकील होता, तो वकील हा छत्रपती शिवाजी महाराजांना जो काही त्यांच्या मार्फत नजराणा घेऊन त्यावेळेस त्याला पाठवण्यात आलं होतं. या ठिकाणी आपण परत बघू छत्रपती शिवाजी महाराज यांचे अष्टप्रधान मंडळ. ज्यावेळेस स्वराज्याची स्थापना झाली, राज्याभिषेक झाला आणि त्या राज्यामध्ये एक राज्य करण्यासाठी म्हणजे नियोजित राज्य व्यवस्था बघण्यासाठी जे काही मंत्रिमंडळ आपण म्हणतो सध्याच्या याला, तसंच एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी राज्याचा कारभार व्यवस्थित चालावा यासाठी एक अष्टप्रधान मंडळ या ठिकाणी स्थापन केलं होतं.
चुकलं आपलं, खाली लिहू. तर ठीक आहे. तर या ठिकाणी आपण बघू की जे काय प्रधान होते, त्या प्रधानाचं मुख्य कार्य काय होतं की राज्यकारभार चालवणे. त्यासाठी कोणाची नेमणूक करण्यात आली होती? मोरो त्र्यंबक पिंगळे. त्र्यंबक सेनापती हंबीरराव मोहिते. त्यानंतर न्यायाधीश म्हणून निराजी रावजी. निराजी रावजी. पंडितराव मोरेश्वर पंडितराव. त्यानंतर दत्ताजी वाकनीस, मंत्री म्हणून यांची सुमंत परराज्याशी संबंध ठेवणे. कोण होते? रामचंद्र त्र्यंबक डबीर. त्यानंतर सचिव अण्णाजी दत्तो. यांचं काय होतं? त्यानंतर कोण होतं आपलं? अमात्य रामचंद्र मुजुमदार. तर प्रधानांचं कार्य काय होतं की आपला जो एक राज्यकारभार चालवणे. सेनापती राज्यामधील जे काही जेवढं सेनादळ असेल त्या सर्व घोडदळ, पायदळ, अश्वदळ जे असतं त्या सर्वांची काय असते? एक नेतृत्व करणं. हे सेनापती हंबीरराव मोहिते यांचं कार्य होतं. न्यायाधीश राज्यामध्ये जो काही कुठले अनुचित प्रकार घडतोय, तर जो घडलेला अनुचित प्रकार आहे किंवा केलेले खोटे नाटे आरोप आहेत, या दोन्हींचा जो काही ताळमेळ टाकून योग्यरित्या न्यायदान करणं, या निराजी रावजी यांचं कार्य होतं. आता पंडितराव जे काही धार्मिक कार्य असतील, धर्माची कार्य पार पाडण्याचं काम जो होतं ते मोरेश्वर पंडितराव यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं होतं. जे काय आपले मंत्री होते दत्ताजी वाकनीस यांच्याकडं पत्रव्यवहार सांभाळण्याचं काम जे काय आहे ते सोपवण्यात आलं होतं. सुमंत जो असतो, त्या काळी जी सुमंत ही पदवी होती, म्हणजे जे काय अष्टप्रधान मंडळामध्ये आता जे मंत्री असतात मंत्रिमंडळ, तर त्यामध्ये परराज्यांशी संबंध ठेवणे. सचिव झालं आपलं. जे काही अमात्य होते, अमात्याचं काय होतं की राज्याचा जो काही जमा खर्चाचा जो असेल तर जमा खर्चाचा व्यवहार सांभाळण्याचं काम हे अमात्य यांच्याकडे होतं. तर अशा प्रकारे आपण थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी यांच्या अष्टप्रधान मंडळापर्यंत थोडक्यात भाग बघितलेला आहे. त्यानंतरचा जो उर्वरित भाग आहे तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. आणि हे जे आहे यापैकी 100% 1 मार्क तरी परीक्षेला येतोच आतापर्यंत जेवढं शिकवलं त्याच्यापैकी. तर ठीक आहे, धन्यवाद, भेटू.